संपूर्ण राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात देखील विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीकडून या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच यादीमध्ये या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी यांच्या नावाचा अधिकृत दुजोरा दिला असताना आता एबी फॉर्म देखील त्यांच्या हातात पडल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। पाचोरा भडगाव मतदारसंघ म्हटला तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा देखील संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात या सर्व मतदारसंघाची चर्चा आहे। कारण या ठिकाणी भाऊ आणि बहिणीचा मोठा राजकीय संघर्ष, पारिवारिक जरी जवळीक असली तरी राजकीय संघर्ष हा विचार वेगवेगळे आहेत, त्यामुळे राजकीय संघर्ष देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि यासोबतच आपल्यासोबत आहेत वैशाली सूर्यवंशी ताई। एबी फॉर्म मिळालेला आहे, कशा पद्धतीचा संघर्ष असणार आहे राजकीय, कधी फॉर्म भरणार आहे? खरं तर फॉर्म हा 25 ऑक्टोबर शुक्रवारी रोजी सकाळी 10 वाजता आम्ही सभा घेणार आहोत। त्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी आमचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे हे येणार आहेत। सभा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रॅली असणार आहे आणि हजारोंच्या संख्येने तिथे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, संबंध जेवढे ज्येष्ठ बांधव आहेत ते सगळे येणार आहेत। भगिनी पण मोठ्या संख्येने येणार आहेत आणि अगदी न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम राहणार आहे। ताई, शिवसेना विरुद्ध शिवसेना प्रथमच लढत पाहायला मिळणार आहे शिवसेनेच्या फुटीनंतर, कशा पद्धतीची निवडणूक असणार आहे तुमची? अगदी ऐतिहासिक अशी निवडणूक होणार आहे, कारण की शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि मला अतिशय अभिमानाने मी सांगू शकते की मी मूळ शिवसेनेत आहे। ह्या गोष्टीचा मला अगदी आत्मविश्वासाने मला असं वाटतं की मी जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे। त्यामुळे मला आत्मविश्वास आहे की नक्कीच ही निवडणूक खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि कौल देखील प्रामाणिकपणाने नागरिक कौल देणार आहे। ताई, या ठिकाणी जर बघितलं तर शिवसेना हा मुळासकट वाढलेला हा ठिकाणी पक्ष आहे आणि तळागाळापर्यंत वाढलेला पक्ष आहे, मात्र कुठेतरी डिवायडेशन होणार आहे। कारण किशोरप्पा पाटलांना गेल्या काळात पडलेलं मतदान, त्यांचा प्रचार तुम्ही देखील केलेला आहे गेल्या काळामध्ये, तर ते कुठेतरी डिवायडेशन होणार आहे। मतदारांना कशा पद्धतीनं आवाहन करणार आहे सगळ्या? विषय असा आहे की माझे वडील आदरणीय तात्यासाहेब यांनी ज्या पद्धतीने या त्यांच्या 50-60 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्यांनी अगदी शुद्ध बियाणं पेरलेलं आहे। तर मला असं वाटतं की हे बियाणं उगवण्याची योग्य वेळ आहे, त्यामुळे अगदी जे होणार आहे ते छानच होणार आहे आणि जनता आता सुज्ञ झालेली आहे। आपण त्यांना सांगायची गरज नाही, ते त्यांना जे योग्य वाटतं तो निर्णय ते घेणार आहेत। ते कुठेतरी दोघा शिवसेनेकडून या ठिकाणी राजपूत समाजालाच या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला आहे आणि मराठा समाजाचा जो विषय आहे, मराठा बहुल मतदारसंघ आहे, मराठा उमेदवार देखील दिलीप वाघ यांच्या रूपानं अपक्ष ते उद्या अर्ज भरतायत वाटतं, अशी सध्याची स्थिती आहे। आणि त्या ठिकाणी प्रताप हरिजी पाटील जे गेल्या काळात तुमच्यासोबत होते ते देखील अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता आहे। तर कुठेतरी एक कडवं आव्हान आपल्यासमोर असणार आहे। सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगेन की शिवसेना हा पक्ष असा आहे की तो जातीय भेद कधीच मानत नाही। जर तसं असतं तर आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब, की ज्यांचे कोणी नातेवाईक पण नाही, खूप कमी समाज आहे, अशा माणसाला सुद्धा उच्च पदावर शिवसेनेने नेलेलं आहे। त्यामुळे शिवसेना हे गोष्ट मानतच नाही। आणि आपण जर तात्यासाहेबांना मागे बघितलं असेल, तात्यासाहेबांनी देखील जातीयवाद कधीच केला नाही, त्याच्यामुळे मी देखील हा प्रकार मी मानत नाही। कोण्या एका जातीचे लोक एखाद्या उमेदवाराला निवडून देतात असं होऊच शकत नाही। व्यक्ती म्हणून कधी पण निवडणूक असते, जात म्हणून निवडणूक होऊच शकत नाही। पण हा जो काही जात फॅक्टर काही लोक बोलतात, तो मला असं वाटतं की तो अगदी चुकीचा फॅक्टर आहे। नाही, पण एकंदरीत या ठिकाणी आपण बघितलं चौरंगी लढत या ठिकाणी होते।
चौरंगी लढत होऊ शकते किंवा मग तिरंगी लढत होऊ शकते. अमोल शिंदे देखील आहेत आणि यासोबतच आता राजकारण जर बाजूला ठेवलं तर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात विकासाची देखील एक अपेक्षा आहे. कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जातात? खरं तर विकासाचे मुद्दे तर माझे राहणारच आहेत, पण प्रत्येकाच्या दृष्टीने विकासाची व्याख्या वेगळी असते. माझ्या दृष्टीने विकासाची व्याख्या वेगळी आहे. या मतदारसंघामध्ये चांगले उद्योग आले पाहिजे, महिलांसाठी तरुणांसाठी चांगलं त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ह्या मतदारसंघामध्ये जी कामं झाली आहेत ती कामं उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजे, जी होणार आहेत ती उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजे. शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, या अनेक क्षेत्रांमध्ये ज्या काही क्वेरीज आहेत त्या भरून काढणे किंवा तिथे क्वालिटी देणे. म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल, शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे, असे अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला चांगला स्कोप आहे. आणि मी गेल्या 2-2.5 वर्षापासून या गोष्टीचा अभ्यास करते, त्यामुळे माझी विकासाची व्याख्या फार वेगळी आहे. त्या पद्धतीने मी विकास या मतदारसंघामध्ये आणणार आहे. तर एक शेवटचा प्रश्न, निवडणुकीचा काळ आहे, आरो त्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळत होतं, कुठेतरी उणीव भासते का या सगळ्या संदर्भात? खरं तर उणीव ही मला नेहमीच भासणार आहे, परंतु मी तात्यासाहेबांशी इतकी अटॅच होती की मला कळतं की त्यांनी कुठला निर्णय घेतला असता, त्यांचे तत्त्व काय होते. आणि शेवटी असं आहे की माझ्यामध्ये तात्यांचं रक्त आहे, त्याच्यामुळे माझेसुद्धा त्याच दृष्टीने विचार असतात. आणि मी जो काही निर्णय घेतला तो मी माझा सेल्फ घेतलेला आहे. मला कोणाच्या मदतीची गरज पडली नाही, तो मी माझा स्वतःचा निर्णय होता. आणि मी जर ठरवलं आहे की मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालेल, तर मी माझ्या मनाला विचारते की तात्यांनी काय केलं असतं. त्याच्यामुळे मला निर्णय घेताना उणीव जरी भासत असेल तरीसुद्धा मला वरून ते बरोबर गाईड करत असतात की तू आता हे कर ते कर. त्यामुळे नक्कीच मी त्या पद्धतीने माझी वाटचाल चालू ठेवणार. विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन करणार या निमित्तानं? मी मतदारसंघातील नागरिकांना एकच आवाहन करेन की या मतदारसंघाला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, सर्वांगीण विकास करण्यासाठी मी त्या पद्धतीचा विडा उचललेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे जवळजवळ 75 वर्षापासून महिला लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा संधी उद्धवसाहेबांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे. तर या संधीचं सोनं करण्यासाठीचं मी सर्व मतदार बांधव, भगिनी, माझे तरुण भाऊ सगळ्यांना मी आवाहन करते आपल्या माध्यमातून की आपण सगळ्यांनी एक नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून आपण मला आशीर्वाद द्याल, हा मला आत्मविश्वास आहे. आणि मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण मला जास्तीत जास्तच्या मतांनी मला विजयी करण्यासाठी आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. एकंदरीत या ठिकाणी वैशालीताईंशी संवाद साधल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जाणार असं देखील त्यांनी सांगितलं आहे. जातीय समीकरणं जर असतील तर जातीच्या मुद्द्यावर कोणतंही मतदान या ठिकाणी होणार नाही असा देखील दावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आगामी काळात विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर गाजेल असा देखील त्यांनी या ठिकाणी सूतोवाच केलेला आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.